शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवरती ईडीनं छापा टाकलेला आहे। बारामतीच्या पिंपळे गुरवर इथल्या कार्यालयावरती ही छापेमारी करण्यात आली। सकाळी 8:30च्या सुमाराला ईडीचे अधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले आणि कागदपत्रांसह अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे बारामती ॲग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह 6 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानंही बारामती ॲग्रोवरती कारवाईचा बडगा उगारला होता। संघर्षाची ही तयारी ठेवावी असं म्हणतात खुद्द रोहित पवार। एक्सवरती व्यक्त होताना म्हणतात, हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा, ज्यांनी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला। अन्यायाविरोधामध्ये संघर्ष करण्याची शिकवणही महान विभूतींनी दिल्यानं महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे। म्हणून मराठी माणूस या नात्यानं महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाची ही तयारी ठेवावी लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।